नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। सगळ्यांचे सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की तुम्हाला एस ज्योतिष कट्टा आवडतो, माझं भविष्य आवडतं, त्यावर तुम्ही विश्वास ठेवता। पण तुमच्या विश्वासाला पात्र मी उतरू शकत नाही की माझ्याकडनं खूप साऱ्या चुका होतात, की माझ्याकडनं साईबाबांचं रीडिंग टाकलं जात नाही, माझ्याकडनं आठवड्याचं भविष्य टाकलं जात नाही, त्यामुळे तुम्ही लोक खूप नाराज होतात। तर खूप खूप सॉरी। मला जेवढं शक्य आहे ना तेवढे मी एस ज्योतिष कट्टाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न जरूर करेल। तर आज आहे 2 मार्च आणि आजचं राशी भविष्य घेऊन मी तुमच्यासाठी आले। उद्या आपल्या आठवड्याचं भविष्य नक्कीच होईल, पण आठवड्यातले जेवढे दिवस मला शक्य आहे, गुरुवार रविवार आपलं भविष्य असणार आहे आणि मधले आदले जे दिवस आहेत तेव्हा मी तुम्हाला त्या दिवसाचं भविष्य सांगायला सुरुवात करेल। का तर व्हॉट्सअपला एवढ्या जणांच्या तक्रारी आहेत ताईसाठी की ताई प्लीज आम्हाला भविष्य सांगत जा, तू वाटल्या छोटीशी अशाला व्हिडिओ करू नको, पण एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ सोडू नको, कारण तुझ्या तोंडनं जी सरस्वती येते ते बरोबर घडतं आणि त्याची आम्हाला गरज आहे। तर चला सरस्वती मातेला वंदन करूया की ती माझ्या जिभेवर यावी आणि माझं भविष्य हे तुमच्या बाबतीत योग्य ठरावं। जे चांगलं असेल ते योग्य ठरावं, वाईट असेल त्यांनी महादेवांनी आपल्या पदरात घ्यावं, हीच अपेक्षा करून मी आजच्या राशी भविष्याला सुरुवात करते। तर ओम साईराम। आजचं भविष्य आहे मेष राशीचं 2 मार्चचं भविष्य आहे की आज जर तुम्ही शांत राहिलात तर विविध विवादातून तुम्ही मुक्त राहाल। त्यामुळे आजच्या दिवसाला तुम्हाला गरज आहे ती शांततेची, न बोलण्याची, नाहीतर मानसिक ताण तुमच्यावर येऊ शकतो। कोणतीही उग्र हे करू नका, म्हणजे भांडण ओरडणं हे करू नका, ते आपल्या तब्येतीला घातक आहे, एवढं लक्षात ठेवा। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला तुमच्या आजूबाजूची नाती जी बदलत आहेत त्याचा चांगला प्रभाव आहे का वाईट प्रभाव आहे हे तुम्हाला कळत नाहीये। त्याच्या मोठ्या सर्कलमध्ये तुम्ही अडकलेला आहात की हे करावं का ते करावं, अशीच परिस्थिती आज सुद्धा दिवसभर तुमच्यापाशी राहणार आहे। ज्यांना मास, पेशी, हाडांची दुखणी, संधिवात ह्यांचा ज्यांना त्रास आहे त्यांना आज थोडासा जास्त त्रास संभवतो, म्हणून थोडासा व्यायाम आणि थोडासा आराम आणि डॉक्टरी सल्ला आज घेण्याची मात्र तुम्हाला गरज आहे। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला आज तुमची शांतता, गंभीरपणा हा संयमित ठेवा, कारण जर तुम्ही असंच राहिलात, शांत राहिलात, तर आज तुम्हाला जास्त उदासी येऊन तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता। मनातच तुमच्या खूप घबराहट, तणाव या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळं प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी शांत चित्तानं तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करा, नाहीतर आज हातात घेतलेली कामं ही तुमच्या घाबरण्यामुळं किंवा तुमच्या मेंटली डिस्टर्ब आहात तुम्ही, त्यामुळं पूर्णत्वाला जाणार नाहीत। तर सर्वात पहिलं थोडंसं मेडिटेशन करा, स्वतःच्या श्वासावर कंट्रोल करा, डोकं शांत होईल आणि त्यानंतर कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ शकता। पुढची रास आहे ओम साईराम कर्क। तर कर्कला आजचा दिवस एकदम हसता खेळता जाणार आहे, कारण तुमच्या आजूबाजूला तुमच्या आवडीचे लोक येणार आहेत। त्यामुळं आपल्याला कामाला थोडासा ब्रेक घेऊन जर आपण या व्यक्तींकडे लक्ष दिलं तर आनंदात आपल्या दिवसात आनंदाची भरभराट होणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला संधिवाताची दुखणी असतील, हे बघा 2008 साल आहे, त्यामुळे संधिवाताची दुखणी ही खूप जोर काढू शकतात। आजपर्यंत गुडघे दुखले नाहीत, आता दुखू शकतात। त्यामुळे या 2008 साली आपल्या सर्व शरीर, जास्तीत जास्त पाय या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। तर इथं लक्ष जरूर द्या तुम्ही, बाकी सगळा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे। ओम साईराम। पुढची रास आहे सिंह रास। तर सिंह राशीला आज जे काम तुम्ही करणार आहात त्याच्यात एकाग्रता आणा। तुम्हाला मानसिक त्रास थोडासा होईल, पण तरी सुद्धा जे तुमचं लक्ष आहे त्याच्यावरनं डळमळू नका। आजचाच दिवस तसा आहे, सोमवारपासून परत व्यवस्थित होईल आणि कितीही दुःख असली, कितीही ताण असला तरी फोकस करा आपल्या कामावर, रागावर कंट्रोल करा, कामावर लक्ष केंद्रित करा, मेडिटेशन करा, देवाची जी सेवा तुम्हाला आवडत असेल ती करा, म्हणजे तुम्हाला आजचा दिवस चांगला जाईल। त्याचबरोबर एवढे क्लास हिंदीमध्ये आहेत ना, सॉरी, त्यामुळे कधी कधी मराठी बोलायचं विसरायला झालंय मला सध्या।
तर या आणि वर थोडीशी सुट्टी सुद्धा घ्या. म्हणजे आज भरपूर काम करा, उद्या जराशी सुट्टी घ्या, म्हणजे मानसिक शारीरिक दोन्ही गोष्टींना तुम्ही नीट राहाल. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला आज एकदम खुश राहणार आहात. हसरं खेळतं वातावरण तुमच्यापाशी राहणार आहे. कोणतंही आज तुम्हाला निराशा येणार नाहीये. उत्सव असल्यासारखा, एखादा सण असल्यासारखा आनंद तुमच्यामध्ये येणार आहे. तर थोडंसं सकाळच्या वेळी जरी तुम्हाला वाटलं तरी दुपारनंतर तुम्हाला हेच वातावरण मिळणार आहे. गोड जरासं कमी खा, नाही तर थोडंसं आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत या आठवड्यामध्ये जे तुम्ही काम केलं त्या कामाला तुम्हाला बक्षीस सुद्धा एखादं मिळू शकतं. विद्यार्थी असू देत, नाही तर अजून कोणी असू देत. तर चला पुढची ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला सुद्धा आज आनंदाचा दिवस आहे, पण खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा, नाही तर पोट बिघडण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, हेच तुमच्या मनामध्ये दिवसभर राहील. त्यामुळं तुम्ही तणावापासून मुक्त राहाल. थोडासा विश्राम करा, थोडीसं मेडिटेशन करा, हेच आजच्या दिवसाची तुमच्या गरज आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीचा दयाळू स्वभाव तुम्हाला आज नडू शकतो. फेरीवाले, कुणी शेजारी पाजारी, कुणालाही पैसे खर्च करू नका, कुणाला उसने पैसे देऊ नका. फेरीवाल्यांपासून स्त्रियांनी अतिशय सावध राहणं वृश्चिक राशीच्या लोकांच्या. स्त्रिया तर जास्तीत जास्त, पण तरी सुद्धा सगळ्यांनी सावध राहा. कुठल्या तरी फेरीवाल्याला, रस्त्यावर जी काही विकायला येतात त्या लोकांना बळी पडून नको असलेलं सामान खरेदी करून आपल्या पैशाचं आपण नुकसान करू शकता. त्यामुळे सगळ्यात जास्त या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी दिवस सकारात्मक राहणार आहे. चेहऱ्यावर एक स्माईल कायम स्वरूपी राहणार आहे. ज्यांना काही आजारपणांचा त्रास असेल तर त्यांनी न दुर्लक्ष करता ताबडतोब औषधांसाठी विचार करा. तर चला, धनुरास आहे की आज त्यांना इतका हे येईल की स्वतःलाच प्रश्न विचारत बसतील. स्वतःच्या मनाला स्वतःचे प्रश्न विचारत बसाल तुम्ही की मी हे काय केलं, मी हे असं का केलं, कसं केलं, काय केलं. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे की तुम्ही आत्ता काय करताय, वास्तविक जीवन तुमचं काय आहे, या गोष्टींकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. ना की जे घडून गेलं किंवा जे घडलंच नाहीये. मी मागं पण सांगितलं की धनुराशीला राहू खूप स्वप्न दाखवतोय, खूप भास दाखवतोय. ते सगळे भास आहेत हे समजायचा प्रयत्न करा धनुराशींनो, नाहीतर तुमचं डिप्रेशन वाढत जाईल. त्याच्यामुळे या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या. राहूचे उपाय धनुराशीच्या लोकांनी जरूर करा. तर आज शांत राहाल आणि विचार करत राहाल. तर विचार करू नका गेलेल्याचा, विचार करा आजचा आणि उद्या काय येणार आहे त्याचा. तर पुढची रास आहे ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला ज्या गोष्टी तुम्ही मागच्या महिन्यामध्ये केल्यात किंवा मागच्या आठवड्यामध्ये केल्यात त्याचं फळ मिळायचा दिवस आलेला आहे. आज, उद्या आणि परवा या तिन्ही दिवसांमध्ये जे काही तुम्ही काम केलं आहे त्या कामाचा तुम्हाला फळ मिळेल. त्याचा आनंद, त्याचा उत्साह हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मनातली आतली जी चांगली भावना आहे ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. तरी सुद्धा शनीची 7:30 चालू आहे, शनिवार आहे. शनीच्या ज्या उपाय सांगितले आहेत ते करायला अजिबात विसरू नका. तर चला पुढची आणि रास आहे कुंभ रास. ओम साईराम. तर आपल्याला काहीतरी चांगला बातमी, समाचार मिळू शकतो, त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमचा जो संघर्ष करायचा किंवा भांडणाचा जो मूड आहे त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष द्या, नाहीतर जवळची माणसं तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकटं जीवन जगण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवा, आपल्या माइंडवर कंट्रोल ठेवा, आपल्या रागावर कंट्रोल ठेवा. तोंडातनं गोड शब्द काढा, तर तुम्हाला आज भांडण होणार नाही, उद्या भांडण होणार नाही, परवा भांडण होणार नाही. त्यामुळं वाणीवर कंट्रोल ठेवणं
हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे. आपल्या ज्यांच्याशी तुम्ही भावनात्मक जुळलेला आहात, निदान त्या लोकांना तरी शांती समाधान देणं हे तुमचं कर्तव्य आहे. जी लोक तुमच्यावर अवलंबून आहेत त्या लोकांना शांती समाधान मानसिक शांती देणं हे तुमचं आजचं कर्तव्य आहे. तेव्हा शनी महाराज तुमच्यावर खुश होतील आणि मग मार्चच्या या महिन्याची तुमची मिळकत, कुंभ राशीची या महिन्याची मिळकत ही मागच्या महिन्यांपेक्षाही उच्च लेवलला जाणार आहे. पण गरज आहे तुम्हाला स्वतःच्या माणसांची मानसिकता जपायची, आपल्या वाणीतनं काढायचे शब्द पण ते गोड काढायचे या गोष्टीची. आणि मग परत याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की ताई हा महिना आम्हाला कसा गेला ते. चला, ओम साईराम. पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीला स्वतःच्या अंतःकरणातनं स्वतःला मेडिटेट करायची गरज आहे. स्वतःच तुम्हाला वरती यावं लागणार आहे. शनीची 7.5 आहे, कोलॅप्स होत आहेत माणसं, विचार कोलॅप्स होत आहेत, बिझनेस कोलॅप्स होत आहेत, सगळं होतंय. हे कोण घडवतंय आपल्याला माहित आहे, शनी घडवतोय. त्यामुळं कर्मफलदाता हा शनी आहे. त्यामुळं आपल्याला नीटच राहिलं पाहिजे, या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिलंच पाहिजे. मानसिकता बिघडेल, तब्येत बिघडेल, हे सगळं आपल्याला 7.5 वर्ष होत राहणार आहे. पण त्याच जोडीला महत्वाचा आहे गुरुग्रह आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं आपण आपल्या कामावर फोकस करणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे. ज्यांना मानसिक त्रास आहे, ज्यांना हार्टचे त्रास आहेत, त्यांनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. डेली रुटीनचं जरी तुमचं तपासण्या असतील त्या सुद्धा वेळेवर करायची गरज आहे. तर आज तुम्हाला गरज आहे व्यवस्थित संतुलित आहाराची. त्यामुळं तुमच्या मांसपेशी किंवा तुमची ताकद वाढेल आणि जे मानसिक डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये विचार करण्याची क्षमता तुमची जी हरवून बसतीये ती विचार करायची क्षमता ही 2 ते 3 दिवसामध्ये पुढच्या व्यवस्थित होईल. तर मीन राशीनं सगळ्यात जास्त गरज आहे ती स्वतःची तब्येत आणि स्वतःचा आहार या गोष्टीकडे देण्याची. तर चला, हे आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं ह्याच्यावर छान छान कमेंट करायच्या. रोज रोज ऐकायचंय का ह्याच्यावर छान छान कमेंट करायच्या. किती लाईक असतील, किती कमेंट असतील, किती शेअरिंग असेल ह्याच्यावर मी ठरवेल की तुम्हाला रोज रोज व्हिडिओ घेऊन यायचा का राशी भविष्याचा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत ओम साईराम.